बऱ्याच वेळेस मॅरेजच्या अगोदर काही टेस्ट कराव्या असा सध्या ट्रेंड आहे किंवा एक जागरूकता निर्माण झालेली आहे. तर ते कुठल्या तपासण्या कराव्या लागतात? सर्वात पहिलं तर हिमोग्लोबिन, सीबीसी, त्यानंतर HIV, HbA1c ह्या तपासण्या करणं ही गरजेचं आहे. ह्यात असं नाहीये की समोरची जे कोणी नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी विश्वास दाखवत नाहीये असं नाहीये, पण जर पॉझिटिव्ह आलंच तर तुमचं लग्नामुळे ऑनलाईन जे काही सध्या वेगवेगळ्या पॅकेजेस आहेत कमी रुपयामध्ये असतात. 2000 मध्ये 51 तपासण्या, 2000 मध्ये 91 तपासण्या, अशा तपासण्या आहेत. पण आम्हाला तर कळत नाही की हे खरंच टेस्ट करतात की हे टेस्ट न करता एक रॅन्डम. आफ्टर मॅरेज बऱ्याच हा इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम सध्या चालू आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्या टेस्ट पॅथॉलॉजीच्या दृष्टीने केल्या जातात? वेलकम टू डॉक्टर सूल्स वुमेन डॉक्टर्स विंग with Dr. Ambedkar's Healthy Vibes, presenting health series on कॉमन हेल्थ इश्यूज. and clearing all your doubts by trustworthy WDW doctors. Please do watch. नमस्कार. WDW आणि हेल्दी वाईब्सच्या हेल्थ सिरीजमध्ये आज आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आलेले आहेत डॉक्टर प्रिया पुरी मॅडम. ह्या सिनियर पॅथॉलॉजिस्ट आहेत. जवळजवळ 15 वर्षाचा त्यांना पॅथॉलॉजीमध्ये अनुभव आहे. आतापर्यंत मला वाटत नाही इंटरनेटवर हा विषय किंवा हा सब्जेक्ट डिस्कस केलेला आहे एका पॉडकास्टच्या माध्यमातून. तर रक्त तर आपण चेक करतो, ब्लडच्या तपासण्या करतो, परंतु नेमक्या ह्या तपासण्या कोण करतं किंवा ऑथेंटिक तपासण्या कधी केल्या पाहिजेत, केव्हा केल्या पाहिजेत आणि आपल्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर तपासण्या करणं हे डॉक्टर तर सांगतात, परंतु याचा अभ्यास असणारे कोणते डॉक्टर असतात यांची ओळख पण होणार आहे आणि त्या तपासण्यांबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच पॅथॉलॉजीशी रिलेटेड किंवा आपण जे काही निदान करतो रक्त तपासण्यांतून आजारांचं, तर ते कसं होतं हे सर्व तुम्हाला यातून माहिती मिळणार आहे. वेलकम मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सर्वात प्रथम सांगा की ब्लड तपासण्यांचं महत्त्व काय आहे रक्त तपासण्या? कारण डॉक्टर तर लिहून देतात, आम्हीही करतो रक्त तपासण्या, परंतु याचं आणखीन काय महत्त्व आहे? अच्छा, आता सर्वांना अनुभव आलाच असेल. आपण जेव्हा केव्हा फिजिशियनकडे, डॉक्टरकडे जातो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट होते ती म्हणजे ब्लड टेस्टिंग. बरोबर. तर खूप वेळा वाटतं की डॉक्टर विनाकारण लिहून देतात किंवा खर्चात टाकतात किंवा काय. तर खरं तर अशा काही गोष्टी नाही आहेत. जसं एक्सरे फिल्म असते, जशी की एक एक्सरे असतो, त्या एक्सरेमध्ये तुमच्या लंगच्या आतमध्ये काय आहे ते सगळं दिसतं. तसंच ब्लड हा एक माध्यम आहे, ज्या माध्यमामधून तुमच्या शरीरामध्ये असलेले बरेचसे आजार, ज्याची तुम्हाला माहिती पण नाही आहे अजून की आपल्याला हा आजार आहे, हे माहिती नसतानाही जिथून ते आपल्याला आजार कळू शकतील, असं ब्लड हे एक माध्यम आहे. आता उदाहरणच द्यायचं तर बऱ्याचदा चालता फिरता पेशंट असतो, पेशंटला काही त्रास नसतो, ब्लड टेस्ट केली, हिमोग्लोबिन 7, हिमोग्लोबिन 8. सध्या सर्वात जास्त कॉमन आहे इंडियामध्ये तर ॲनिमिया. लहान मुलांमध्ये तर जवळपास 67% ॲनिमिया आहे. आणि ज्या कोणी आता तरुण लेडीज सपोज ज्या प्रेग्नंट एज ग्रुपमध्ये येतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण 59% आहे. बघा, 59% आहे. 59% आहे. तर एवढा ॲनिमिया कॉमन आहे, पण लोकांना त्याविषयी कल्पना नसते. तुम्ही जेव्हा ब्लड टेस्ट करता तेव्हा लक्षात येतं, मग बदल चालू होतात, मेडिसिन असतील किंवा किचन मधले बदल असतील, एकदा ब्लड टेस्ट केल्यानंतर ते चालू होतात. ह्यासाठी चालू होते. ह्यासाठी ब्लड टेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा संक्रमणातून होणारे आजार तेही संक्रमणामुळे झालेले असतात, पण पेशंटला त्यांची कल्पना नसते. रॅन्डम स्क्रीनिंग मध्ये पेशंट पॉझिटिव्ह येतात, अशाही केसेस आहेत. ह्यासाठी ब्लड टेस्टिंग इम्पॉर्टंटच आहे. त्याच्यामध्ये सीबीसी हा प्रत्येक जण केला जातो, म्हणजे तर ते नेमकं सीबीसी म्हणजे काय किंवा त्याच्यातून कुठल्या आजारांचा अंदाज येऊ शकतो? तसं तर भरपूर आहे, परंतु जे जनरल आहेत त्याच्यापैकी मी आता जसं म्हणले तसं ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन. सर्वात पहिलं आपल्याला जी रिडिंग येते ती येते आपल्या हिमोग्लोबिनची. म्हणजे रक्त अल्पता ही लक्षात येते, कमी जास्त आहे. ठीक आहे, त्याचं कारण पण लक्षात येतं बऱ्याचदा. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या पांढऱ्या पेशी किती आहेत, पांढऱ्या पेशी कमी झाल्यात, पांढऱ्या पेशी वाढल्यात, याच्यावरून ठरतं की तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. मग त्यानंतर अजून एक तपासणी म्हणजे प्लेटलेट. प्लेटलेट लो असतील तर कुठेतरी डेंग्यू
हो. या या गोष्टींकडे ह्याच्याकडे जातं, जातं. आजारांकडे हं. जातं. हं. त्यानंतर मी जसं आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशीसाठी फक्त हिमोग्लोबिनच नाही, हं. तुमची जी आरबीसीची साईज आहे, हो, साईजही लक्षात साईजवरून. येते. हां. आणि साईजवरून मग तुम्हाला आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया आहे म्हणजे हं. लोह रक्तात कमी आहे, हो, किंवा जर साईज वाढलेली असेल हां. तर B12 डिफिशियन्सी आहे. ह्या बरोबर. गोष्टी लक्षात येतात. म्हणजे हं. एक सीबीसी पण तुमची बऱ्यापैकी स्क्रीनिंग होऊन Screening जाते होऊन होल जाते. बॉडीची. हो, हो, त्यानंतर एक इंडेक्स आहे मेंटनर इंडेक्स. हो. यासाठी तुम्हाला वेगळी काही तपासणी करण्याची गरज नाही, हं. सीबीसी मध्येच लक्षात येतं. ओके. तर सीबीसी मध्ये जर हा इंडेक्स 13 पेक्षा कमी आला हां. तर पेशंटला थॅलेसमिया मायनर असू ओके. शकतो. हं, हं. आणि जर हा इंडेक्स 13 पेक्षा जास्ती असेल हं. तर आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असतो. हां. आणि थॅलेसमिया ही एक खरं तर खूप मोठा डिसीज प्रकार आहे, बरोबर. ज्याविषयी की अजून खूप साऱ्या लोकांना माहितीच माहित नाही नाही. आहे. तर याची स्क्रीनिंग तुमची सीबीसी अंतर्गत होऊन जाते. म्हणजे लवकर जर कळाला तर तो आजार हां. त्याची ट्रीटमेंट करता येईल. काही ह्याच्यात सेलच्या आकारावरून पण काही आजार म्हणजे ते कळतात, कळतात. लक्षात येतात. जसं हो सिकल सेल हो आहे, ॲनिमिया आहे, जे की ट्रॉपिकल कंट्रीमध्ये म्हणजे जास्ती रिजनमध्ये common आहे. असतो तो. जास्ती कॉमन आहे. ओके. त्यानंतर बऱ्याच वेळेस एक हाईप आहे म्हणजे सगळ्या लोकांमध्ये की माझं लिव्हर कसं आहे, माझी किडनी कशी आहे, हे तपासण्या. आता तुम्ही म्हणलात की सीबीसी हे जसं आपल्या बॉडीचं होल स्कॅनिंग केल्यानंतर फिजिकल स्ट्रक्चर कळतं, तसं एक स्कॅनिंगच आहे. म्हणजे सीबीसी केलं म्हणजे आपल्या शरीराची. तसंच आपल्याला लिव्हर चेक करायचं, तर लिव्हरच्या तपासण्या कुठल्या करू शकतो किंवा त्याचं काय ब्लडमध्ये येऊ शकतं? अच्छा, लिव्हरच्या तपासण्यामध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची तपासणी येते समजा बिलिरुबिन. हां, तर बिलिरुबिन हे जर तुमच्या लिव्हरला इन्फेक्शन असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, हां. किंवा बऱ्याचदा जर अल्कोहोलिक लिव्हर डिसीज असेल, हो. याच्यामध्ये पण हे प्रमाण वाढतं. हं. तर बिलिरुबिन, त्यानंतर ज्याला आपण पिवळा आजार म्हणतो, रक्त हां. पिवळं होणं, त्यामध्ये जॉन्डिस डोळे सारखं. जॉन्डिस, हं. डोळे पिवळे होणं, हात हं. त्याचे पंजे पिवळे होणं, हा आजार दिसून येतो. हो. त्याच्यामध्ये आपण OTPT करतो. बिलिरुबिनच्या आधी जी लक्षात येते ती हां. टेस्ट म्हणजे हे आहेत एन्झाईम. ओके. तर हं. OTPT ह्या एन्झाईममध्ये हं. बिलिरुबिनच्या आधी पण हं. आपल्या लिव्हरमध्ये काही बिघाड होत असेल हो. तर गोष्टी लक्षात येतात. हं, हं. आणि पेशंट आता जागरूक आहेत. जागरूक स्वतःहून जे ड्रिंक घेतात पेशंट, त्यांना माहिती आहे की आपण ड्रिंक करतोय. हां, हां. हिस्ट्री देणार नाहीत, पण पण येऊन ब्लड करून टेस्ट तरी करतात. करतील. तुम्हाला रोज अनुभवामध्ये हां, असेल की रोज माझं अनुभव. लिव्हर तपासा हां, म्हणू हां. शकतात. त्यानंतर किडनीशी रिलेटेड काही म्हणजे ब्लड तपासण्या आपण करू शकतो. किडनीमध्ये मेन येत क्रिएटिनिन हं. आणि ज्याला आपण ब्लड युरिया नायट्रोजन म्हणतो. हं. तर ह्या 2 तपासण्याही खरं तर खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. हं. अबोव्ह 50, अबोव्ह 55 किंवा जे डायबिटिक पेशंट आहेत हां. त्या लोकांमध्ये किडनी मॉनिटरिंग करणं हे हां. गरजेचंच आहे. ओके. दर 6 महिन्यांनी किडनीची तपासणी करावी. हां. किंवा ज्यांना कंटिन्यू मेडिसिन चालू आहेत, हं. जसे की ब्लड प्रेशरच्या मेडिसिन असतील, हो. अशाही पेशंटनी एक आपल्या किडनीचं मॉनिटरिंग करण्यासाठी KFT करणं KFT गरजेचं आहे. करणं, किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. आहे. त्यानंतर हार्टचा सुद्धा हं. बाकी तर आहेत, टुडिको आहे किंवा ट्रेडमिल टेस्ट आहेत. पण ब्लडमध्ये काय हार्टचे आजार लक्षात येऊ शकतात का? येतात. हं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल. हं. जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल हं. तर तुम्हाला हार्टचे डिसीज असण्याची शक्यता शक्यता आहे. असते. हं. म्हणजे आपण पहिली पायरी चढलोय हार्ट हां. डिसीजची. जर आपलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल हं. तर आपण असं म्हणू शकतो. हो. पण कधीही जायचं आणि ही टेस्ट आहे हं. लिपिड प्रोफाईल, तर कधीही हो. जायचं लिपिड प्रोफाईल करायचं किंवा कोलेस्ट्रॉल करायचं असं करू नये. हां. बऱ्याचदा अशामुळे विनाकामाचा गोंधळ गोंधळ होतो. निर्माण होतो. हं. लिपिड प्रोफाईल करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित आदल्या रात्री जसं आपल्याकडे पुरणपोळी किंवा हां. हॉटेलचं जेवण हं. अशा गोष्टी केलेल्या असतील तर ह्या गोष्टी टाळून हं. दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी करणं हां. चांगलं गरजेचं. आहे. ओके. म्हणजे तसं LFT करण्यासाठी रात्री जेवण कमी किंवा कमी करणं. हां, लिपिड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल. हां, लिपिड किंवा प्रोफाईल नॉर्मल जेवण जरी तुम्ही केलं तरी तरी चालतं. चालतं. जास्त हॉटेलचं हां, वगैरे. हॉटेलचं वगैरे ऑइली. टाळावं. आणि हार्टशी रिलेटेड लिपिड प्रोफाईल त्याच्यामध्ये जे आहेत गुड कोलेस्ट्रॉल, बॅड बॅड कोलेस्ट्रॉल हा कोलेस्ट्रॉल. सध्या खूप ट्रेंडिंग विषय हो आहे. हो हो. तर ते म्हणजे काय नेमकं? HDL हे आहे गुड कोलेस्ट्रॉल. हं. तर हे एक प्रमाण असतं. त्या प्रमाणाच्या आतमध्ये जर तुमचं असेल तर चांगलं आहे. पण हं. जर ते वाढलं असेल हं. तर तुम्हाला डॉक्टर पुढच्या हार्टच्या तपासण्या करायला सांगतात. ओके. यानंतर थायरॉइड पण ब्लडमधून येतं, लक्षात येतं. हं. थायरॉइडचं प्रमाण सहसा
कॉलेज गोईंग मुलींमध्ये जास्त आहे, ज्यांचं हा. वजन वाढलेलं आहे, हम्म. ज्यांना पाळीची अनियमितता आहे, हम्म. केस गळणे आहे. हम्म. आणि थायरॉइड बाबत एक गोष्ट अशी आहे, जसं मी तुम्हाला आता लिव्हरचं बोलले, हम्म. स्वतःहून येतात रुग्ण, स्वतःहून ओके. पेशंट येतात, हा, हा. मॅडम मला असा असा त्रास आहे तर मला थायरॉइड करायचं आहे. म्हणजे हा. तेवढी जागरूकता आजकाल आहे. सर्वांमध्ये आहे. हम्म, हम्म. आता थायरॉइडमध्ये पण 2-3 तपासण्या काही म्हणतात की T3, T4 नॉर्मल आहे, TSH वाढलेलं असतं, तर हे खरंच थायरॉइड त्यावेळेस आहे का? थायरॉइडमध्ये 2 प्रकार आहेत, हम्म. हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड. हा. आणि थायरॉइडची तपासणी स्त्रियांनी करून घेणं का गरजेचं आहे, हम्म. तर यातून त्यांचा दिसून येणारा आजार म्हणजे पुढे गर्भधारणेमध्ये त्यांना समस्या निर्माण होऊ हो. शकतात. हम्म. त्यामुळे थायरॉइड ब्लड टेस्टिंग करून घेणं गरजेचंच आहे. हो. तर आता हायपोथायरॉइड झालंय म्हणजे काय झालंय की तुमचं हार्मोन लेवल वाढतीये, हम्म. पण जी तुमची ग्रंथी आहे थायरॉइड ती त्या हार्मोन लेवलला रिस्पॉन्स देत नाहीये. ओके. त्यामुळे TSH लेवल वाढलेली वाढलेली आहे. म्हणजे हे उलट आहे की तुमचं TSH वाढलंय तर तुम्हाला हायपोथायरॉइड आहे, ओके. आणि तुमचं TSH जर कमी झालेलं असेल तर हायपरथायरॉइड. हायपरथायरॉइडिझम आहे. ओके. यानंतर मॅडम बरेच वेळेस मॅरेजच्या अगोदर काही टेस्ट कराव्या असा सध्या ट्रेंड आहे किंवा एक जागरूकता निर्माण झालेली आहे, तर ते कुठल्या तपासण्या कराव्या लागतील म्हणजे मॅरेजच्या अगोदर प्री मॅरिटल? मी जसं आधी बोलले तसं CBC तर कंपल्सरी आहेच. हम्म. CBC वरून सर्वात मोठी गोष्ट कळणारी म्हणजे ॲनेमिया. हो. तर जर आपणच कमकुवत असू तर पुढे येणाऱ्या जन्माला आपण बाळाला आपण हम्म. काय देऊ शकणार आपल्या बरोबर. शरीरातून. हो. त्यामुळे सर्वात पहिलं तर हिमोग्लोबिन, CBC, हम्म. त्यानंतर HIV, HbSAg ह्या तपासण्या करणं ही गरजेचं आहे. गरजेचं ह्यात असं नाहीये की हम्म. समोरची जे कोणी नवरा मुलगा किंवा नवरी हो. मुली विश्वास दाखवत नाहीये असं हो. नाहीये, हम्म. पण जर पॉझिटिव्ह आलंच हम्म. तर तुमचं लग्न मोडेल असंही काही नाही, हो. पण ऍटलिस्ट पुढे त्याचं संक्रमण होणार होणार. नाही, हम्म. पुढच्या पिढीला होणार नाही किंवा आपल्या पार्टनरला होणार नाही, हा. ह्याची काळजी तरी आपण हो. नक्कीच घेऊ शकू. हम्म. आता ह्याच्यामध्ये HIV हे लक्षात आलं, पण HbSAg ही तपासणी कशासाठी किंवा का केली जाते? HbSAg तपासणी ही म्हणजे हेपॅटायटिस व्हायरस आहे हा ॲक्च्युली. हा. हेपॅटायटिस व्हायरस जर ते पेशंटला संक्रमण झालं असेल हा. ते ब्लड ट्रान्सफ्युजनमधूनही होऊ होऊ शकतं, शकतं. यूज केलेल्या निडल्स यूज केल्यानेही होऊ शकतं, हो. किंवा बऱ्याचदा रक्तातून पसरणाराच रक्तातून आजार पसरणारा. आहे हा, हो. आणि ते पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटला कळत नाही. हो. बरेच वर्ष कळत नाही. हम्म. पेशंटला स्वतःला जोपर्यंत तुम्ही टेस्ट करत नाही तुमच्या ती गोष्ट लक्षात येणार नाही. लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्ही ती तपासणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. हम्म. आणि जर तुम्ही ही तपासणी केली हा. तर आजकाल सरकारमार्फत खूप साऱ्या योजना आहेत. म्हणजे HIV झाला म्हणजे आता हम्म. झाला, आपण गेलोच असं असं काही नाही. नाहीये. हो. HIV पॉझिटिव्ह पेशंटही वयाच्या 75 वर्षापर्यंत जसा एक नॉर्मल व्यक्ती जगू शकतो तसा आता आरामात जगू जगू शकतो. कारण हो. पूर्ण मेडिसिन, ट्रीटमेंट, फॉलोअप सगळ्या गोष्टी एवढ्या ॲडव्हान्स झाल्यात हम्म. की आपल्याला एखादी टेस्ट त्याच्यात पॉझिटिव्ह आली म्हणून घाबरण्याची काहीच गरज गरज नाही. गरज नाही. जर HbSAg तुमचं पॉझिटिव्ह आलं हम्म. तर गव्हर्नमेंट थ्रू व्हायरल लोड केला जातो फ्रीमध्ये. ओके. व्हायरल लोड म्हणजे काय, हम्म. तर आता मला HbSAg पॉझिटिव्ह आहे हा. म्हणजे आता माझ्याकडनं ते पुढे संक्रमण होईलच, हम्म. किंवा मी आता त्या सिव्हिअर आजारात आहे असं नाही. हम्म. माझा तो व्हायरल लोड किती आहे, म्हणजे हा. ते विषाणू माझ्या शरीरात किती किती प्रमाणात पर्सेंटेज आहे? मध्ये आहेत हम्म. त्याची आपल्याला एक काउंट येतो. हम्म. आणि त्या व्हायरल लोडवरती आपली पुढची ट्रीटमेंट किंवा आपल्या शरीरात काय इफेक्ट होतील ते ठरतं. ओके. तर हा व्हायरल लोड पण गव्हर्नमेंट थ्रू फ्रीमध्ये केला जातो. ह्याची ट्रीटमेंटही गव्हर्नमेंटकडून फ्रीमध्ये केली जाते. ओके. HIVचीही हम्म. HbSAg पॉझिटिव्हचीही. ओके. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही डॉक्टरनी तपासण्या लिहून दिल्या की एक्स्ट्रा वाढतायत किंवा नाही करत, तुमच्याकडं असं किंवा चुकीची ट्रीटमेंट घेऊन दुसरीकडंच म्हणजे ज्या क्वॅक डॉक्टर्स असतील किंवा बाबा लोक आहेत तर ह्यांच्याकडं सध्या इंटरनेटवरून बरेच जण ट्रीटमेंट घेतात आणि वर्स्ट आजार करून तुमच्याकडे येऊ शकतात तपासण्यासाठी. अशी काही एखादी केस तुम्हाला आठवते का तुमच्या हो, अनुभवामध्ये? आता काल परवाचीच केस आहे खरं तर. हम्म. 18 वर्षाचीच मुलगी आहे हम्म. आणि तिला 4 वर्षापूर्वी म्हणजे हम्म. ती 14 वर्षांची असताना हम्म. किडनी स्टोन झाला होता. हा. मग किडनी स्टोन झाला, मग मी कुठल्या पॅथीला कमी लेखत नाही हो, किंवा काही नाही, एका आपण कुठल्या तरी सर्वांचा डॉक्टरकडे सन्मान गेले ते. करतो. हम्म. पण ते गेलेत, मग ते काय आपल्या नॉर्मल भाषेमध्ये बोलायचं तर तो स्टोन पडण्याची ट्रीटमेंट घ्यायची. ट्रीटमेंट, ठीक आहे, जडीबुटीची पडला, ट्रीटमेंट, हर्बल ती ट्रीटमेंट झाली काही घेतली. व्यवस्थित, तो स्टोन गेला. हम्म. पण आज हम्म. 4 वर्षांनी ती मुलगी
तिच्या गुडघ्याचं पण फ्रॅक्चर आणि कमरेचं पण फ्रॅक्चर घेऊन आली आहे. मग आता फ्रॅक्चर झाल्यानंतर जेव्हा ऑपरेशनच्या वेळी तिच्या टेस्ट केल्या तेव्हा बघितलं तर कॅल्शियम लेवल रेज्ड आहे, फॉस्फरस लेवल रेज्ड आहे. असं करत करत कुठेतरी डायग्नोसिसकडे जायचं तर तिला सिव्हिअर हायपर पॅराथायरॉइड आहे. सिव्हिअर हायपर पॅराथायरॉइडिझम. जसं थायरॉइड ग्रंथी आहे तशीच पॅराथायरॉइड नावाची एक ग्रंथी आहे. मग ही ग्रंथी काय करते तर जे कॅल्शियम आपल्या जेवणातून वगैरे जातं ते ती ऍब्सॉर्ब होऊ देत नाही. ते कॅल्शियम सगळं लघवी वाटे बाहेर पडून जाणार. हे पेशंटला स्वतःला तर जोपर्यंत टेस्ट करत नाही तोपर्यंत कळत नाही. त्यामुळे तुमचं कॅल्शियमही ऍब्सॉर्ब होत नाही, फॉस्फरसही ऍब्सॉर्ब होत नाही, तुमची हाडं ठिसूळ होणार. हाडं ठिसूळ झाल्यामुळे फ्रॅक्चर आणि ह्या गोष्टी वाढत जाणार. म्हणजे ह्या पेशंटला जेव्हा स्टोन होता तेव्हाच जर त्यांनी ऍटलिस्ट ब्लड कॅल्शियम लेवल जरी केली असती, सिरम कॅल्शियम लेवल किंवा त्यांच्या लघवी वाटे कॅल्शियम जाते का, युरिनरी कॅल्शियम लेवल जरी केला असता तरी आज ती मुलगी तिच्यावर फ्रॅक्चरची वेळ आली नसती. बरोबर. म्हणजे तिनं स्टोनची ट्रीटमेंट घेण्यामध्ये बाकीचं मिस झालं. म्हणजे अशा वेळेस ज्या काही तपासण्या आहेत त्या करून घेतल्यानंतर आपण वेळीच डायग्नोसिस मिळतं आणि ट्रीटमेंट करण्यासाठी मदत होते. तर दुसरा प्रश्न असा आहे की प्री ऑपरेटिव्ह प्रत्येक वेळेस ब्लड तपासण्या केल्या जातात. काही छोटंसं मोठं ऑपरेशन असेल त्या कुठल्या असतात आणि का कराव्यात? प्री ऑपरेटिव्ह तपासणीमध्ये सगळ्या तपासणीमध्ये येतं तसं CBC, त्यानंतर HIV HbSAg म्हणजे रक्त संक्रमणाद्वारे होणारे आजार, एक BSL रँडम. तर BSL रँडम का बरं करायची? आता जसे डोळ्याचे ऑपरेशन आहेत, डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळी वय वाढलेलं रँडम म्हणजे काय आमच्या प्रेक्षकांना सांगा. ठीक आहे. BSL म्हणजे ब्लड शुगर लेवल. सॉरी, ते आमच्या टर्म्स मध्ये आम्ही रोज ह्या टर्म्स यूज करतो म्हणून. तर ह्याच्यामध्ये तुमच्या रक्ताची तपासणी केली जाते. आणि रँडम म्हणजे काय तर ह्यासाठी कुठली वेळ फिक्स नाही, तुम्ही कधीही करू शकता, जेवणाच्या नंतरही, आधी, कधीही. जेव्हा पेशंट आपल्याकडे येईल तेव्हा जी शुगर केली जाते ती म्हणजे रँडम शुगर. तर हे मॅक्झिमम डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळी लक्षात येतं. कारण डोळ्याच्या ऑपरेशनला पेशंटचं वय झालेलं असतं, 40, 45, 50, 55, 60. अशा वेळी पेशंट जेव्हा डोळ्याच्या ऑपरेशनला येतो आणि ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात तेव्हा कुठेतरी पेशंटची शुगर 500, 600, तेव्हा पेशंटला डायबिटीज आहे ह्याचा निदान होतो. आणि जेव्हा आपल्याला ऑपरेशन करायचं असतं तेव्हा कधीही पेशंटची शुगर आधी कंट्रोलमध्ये करून मगच ऑपरेशन केलेलं गरजेचं आहे. नाहीतर पेशंटला वुंड इन्फेक्शन किंवा वुंड हिलिंग म्हणजे जे टाके आपण म्हणतो ते टाके भरून येणार नाहीत, जखम भरून येणार नाही ह्याची भीती असते. बरोबर. आता असाच विषय निघाला की रँडम, त्याच्यावरून सगळ्यात मोठी तपासणी राहिली की डायबिटीजची. म्हणजे मला सतत वाटतं की आपल्याला आम्ही इंटरनेटवर बरेच जण लक्षणं वाचतात आणि मला डायबिटीज झाला का, किंवा मग जे वर्कआउट करतात मला कधीच डायबिटीज होणार नाही, ह्या अशा भ्रमात आहेत. तर ही तपासणी कधी करावी आणि केव्हा करावी आणि कुठल्या तपासण्या आहेत ह्या? ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, कारण डायबिटीज हा आता आधीसारखा फक्त 50 वर्षाच्या पुढे किंवा असा आजार राहिलेला नाही. अगदी लहान लहान 8-10 वर्षांच्या मुलांमध्येही डायबिटीज आहे. तर ज्यांना घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे त्या लोकांनी कंपल्सरी दर 6 महिन्याला तुमचं शुगर टेस्ट करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आता ही तपासणी कधी करावी तर एक फास्टिंग म्हणजे उपाशी पोटी. मी आधी म्हणले तसं की तुम्ही जड आहार टाळा आदल्या रात्री. आपलं जे नॉर्मल तुम्ही रोज जेवता तेच किंवा हलकं जेवण करून एक सकाळी फास्टिंग करा. फास्टिंग दिल्यानंतर तुमचं जेवण झाल्यानंतर 1.5 तासांनी तुम्ही अजून PP म्हणजे पोस्ट प्रँडियल जेवणानंतरची तपासणी करा. ह्या 2 तासानंतर करावी. ह्या 2 तपासण्यांमध्ये जर तुमची शुगर लेवल वाढलेली आली तर डायबिटीज आहे असं हे म्हणजे. आता डायबिटीज ना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज टेस्ट करण्याची एक टेस्ट आहे ज्याला GTT म्हणतात. GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे तुमचं शरीर त्या ग्लुकोजला किती रिस्पॉन्स देत आहे, कसं रिस्पॉन्स देत आहे ते बघणं. तर ह्या तपासणीमध्ये जसं आधी बोलले तसंच रात्रभराच्या फास्टिंग नंतर सकाळी एक सॅम्पल घ्यायचं उपाशी पोटी, ब्लड सॅम्पल. त्यानंतर त्या पेशंटला 100 ग्रॅम ग्लुकोज पाण्यासोबत द्यायचं. 1 लिटर पाणी, 100 ग्रॅम ग्लुकोज. आणि हे ग्लुकोज घेतल्यानंतर 1 तासाने एकदा शुगर लेवल करायची आणि परत 2 तासाने एकदा शुगर लेवल करायची. म्हणजे हे प्रेग्नन्सीच्या टेस्ट थोड्या वेगळ्या आहेत डायबिटीज डायग्नोसिससाठी. जेस्टेशनल डायबिटीज रूल आउट होईल याच्यातून. ओके. आता हे प्री ऑपरेटिव्ह पण सांगितलं.
काही वेळेस युरिन पण टेस्ट करायला दिली जाते, तर हं. त्याच्यात म्हणजे कुठल्या तपासण्या केल्या जातात किंवा युरिनचं सॅम्पल काही अशी वेळ असते का? युरिनसाठी असं वेळ तर काही फिक्स नाही, पण तरी फास्टिंगमध्ये केलेलं कधीही चांगलं. हां. त्यामध्ये आम्ही काय काय चेक करतो, तर आम्ही तुमचं युरिन वाटे येणारं प्रोटीन, ओके. युरिन वाटे येणारं शुगर, हं. सोबत त्याची मायक्रोस्कोपी म्हणजे युरिनमध्ये कोणत्या सेल्स येत आहेत. हां. बऱ्याचदा ना ते किडनीमधच्या जे इपिथिलियल सेल्स आहेत, ज्या की आम्हाला ओके. युरिनमध्ये दिसतात, दिसतात. ती कोणती इपिथिलियल सेल आहे ह्याच्यावरूनही किडनी डिसीज डायग्नोस होतो. ओके. म्हणजे ती रिनल ट्युब्युलर इपिथिलियल सेल आहेत की रेग्युलर इपिथिलियल सेल आहे, ओके. त्यावरूनही किडनी डिसीज लक्षात डिटेक्ट येतं. होतो. कलरवरून सुद्धा बरेच वेळेस हो, कलरवर नाही. जर हं. आता आपण बोललो तसं की जर तुमची लघवी पिवळी असेल, हो, तर तुम्हाला लिव्हरचं इन्फेक्शन किंवा लिव्हरची डिसीज असण्याचे चान्सेस चान्सेस आहेत. जास्त असतात. हं. त्यानंतर स्पुटम पण टेस्ट केली जाते, म्हणजे हं. थुंकी. थुंकी. तर त्याच्यामध्ये कुठले आजार डिटेक्ट होऊ किंवा केव्हा करायला पाहिजे ती? तुम्हाला जर कंटिन्यू कफ असेल, कंटिन्यू खोकला, हं. 2-2.5 महिने झालं कंटिन्यू खोकला असेल, हं. तर आम्ही पेशंटला ही टेस्ट ॲडवाईस करतो. हं. आणि ही टेस्ट सकाळी उपाशी पोटी, म्हणजे उपाशी पहिला पोटी. बलगम, उपाशी हां. पोटी म्हणण्याऐवजी पहिलं पहिला तुमचं जे बलगम. येईल बलगम ती ते कधी केलं, म्हणजे कुठल्या आजारासाठी केली जाते? ट्युबरकुलोसिस. टीबीसाठी वगैरे केली टीबीचे जाते. बॅसिलाय हां, आता दिसून येतात. हे जे चेक करत होते कोरोनामध्ये, त्या कुठल्या ह्याच्यात म्हणजे आपण नजल? हो, नजल घेत होतो आपण. हां. आपण त्याला कोविड अँटीजन टेस्ट ओके. म्हणतो. हां. त्यामध्ये आपण नजल म्युकोजा घेऊन घेऊन टेस्ट करतो. त्याच्यामध्ये ते पॅथोजन्स हो, आढळायचे आढळायचे. त्या सर्व. तसंच दुसरं आहे स्टूल टेस्ट पण केली जाते. केली त्याच्यात जाते. कुठले आजार डिटेक्ट होऊ शकतात? स्टूल टेस्ट म्हणजे आम्ही स्टूलमध्ये टेस्टमध्ये ब्लड बघतो आधी, ऑकल्ट ब्लड. हां. म्हणजे जर पेशंटला इंटरनल ब्लिडिंग असेल, हं. तर ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. हां, हां. म्हणजे घरी पण पेशंट त्याच्या कलरवरून लक्षात येऊ शकतो का? लक्षात येऊ शकतो. हां. हो, हो. हां. जर काळसर कलर झाला असेल, ब्राऊन ओके. काळसर, काळसर. तर मग नक्की इंटरनल कुठेतरी ब्लिडिंग ब्लिडिंग असू झाली. शकते. हां. आणि फ्रेश असेल तर मग पाईल्स वगैरे अशा ह्याच्यामध्ये जे जेव्हा फ्रेश. तुम्हाला हं. तुमच्या संडासमध्ये, स्टूलमध्ये हं. फ्रेश ब्लड दिसेल, तेव्हा मग तुम्हाला पाईल्स, मूळव्याध हां, असू अशा शकतो. पद्धतीनं असू शकतो. ओके. त्यानंतर मॅडम आफ्टर मॅरेज बऱ्याच हा इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम सध्या चालू आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्या टेस्ट पॅथॉलॉजीच्या दृष्टीनं केल्या जातात आणि काय त्याचा सिग्निफिकन्स आहे हे थोडक्यात सांगा. अच्छा. अशी केस आल्यानंतर ह्यामध्ये दोघांच्या टेस्ट केल्या जातात. मेल स्क्रीनिंग ज्याला आपण म्हणतो आणि हां. फिमेल स्क्रीनिंग. हां. तर फिमेल स्क्रीनिंगमध्ये तर हार्मोनल्सचं आहे, मी तुम्हाला सांगितले तरी हो. अजून एकदा सांगते. हां. मेलचा पार्ट आपला बोलायचा राहिला. हां. मेलमध्ये सिमेन अनालिसिस ही टेस्ट आहे. हां. सिमेन अनालिसिस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर धातू परीक्षण. हां. या धातू परीक्षणामध्ये तुमचे जे शुक्राणू आहेत, हं. तर ते हेल्दी आहेत का, हां. कन्सिव्ह करू शकतील, योग्य नाही आहेत करू का? शकतील, हं. योग्य आहेत की नाही, हे आम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर बघतो. हो. त्याला एक सिमेन अनालिसिस म्हणून म्हणलं जातं. हो. ही सर्वात सोपी टेस्ट आहे. हं. म्हणजे एकदा ही स्क्रीनिंग केली की एक पार्ट तर कव्हर होऊन जातं. हो. दुसरा पार्ट मग आता फिमेलमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, प्रोलॅक्टिन हां. अशा हार्मोनल टेस्ट आहेत, त्या करून घेणं गरजेचं आहे. एक टेस्ट आहे AMH, अँटी मुलेरियन हार्मोन. हां. ही म्हणजे तुमचं रिझर्व सांगते, तुमच्या ओव्हरीचा रिझर्व किती आहे. ओके. तर ह्यावरूनही बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातात. त्यानंतर बरेच वेळेस बायोप्सी पण केली जातात. म्हणजे तर ती नेमकी काय आहे? बायोप्सी म्हणजे काय आणि कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये ती अच्छा. करून घेणं गरजेचं आहे? यामध्ये 2-3 प्रकार आहेत. पहिली टेस्ट येते FNSC. हं. FNSC म्हणजे कसं, ज्या गाठीचं आपण पाणी काढून तपासणी करू शकतो, हां. जिथे की डायरेक्ट ती गाठ कट करण्याची गरज गरज नाही, नाही. ज्यातलं फक्त पाणी घेऊन आपण तपासणी करू निडल शकतो, निडल घालून. तर ती टेस्ट झाली FNSC, ज्याला आपण म्हणतो फाईन निडल अस्पिरेशन टेक्नॉलॉजी. त्यामध्ये निडल थ्रू आपण हे घेतो. त्याच्यानंतर दुसरी आहे बायोप्सी. बायोप्सी आपल्याला समोर गाठ दिसत असेल, सपोज तोंडाच्या ठिकाणी गाठ आली आहे, समोर दिसत असताना बायोप्सी म्हणजे त्याचा एक तुकडा घ्यायचा, छोटासा भाग घ्यायचा, जेवढा आम्हाला लागेल समजा तेवढाच भाग घेऊन पुढे त्याची आम्ही स्टेनिंग करतो, त्याच्या स्लाइड्स बनवतो, फिक्सेशन करतो. तर त्यावरून आपल्याला बऱ्याचदा मॅलिग्नन्सी पर्यंत डायग्नोसिस मिळून जातात. अजून एक तपासणी राहिली आहे स्त्रियांमध्ये, ती म्हणजे पॅप्समियर. पॅप्समियर हे सर्वायकल कॅन्सर इंडियामध्ये मोस्ट कॉमन आहे. म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात कॉमन इंडियामध्ये आहे असं आहे. तर 40 वर्षाच्या वरच्या फिमेल्सनी पॅप्समियर ही तपासणी
करून घेणं गरजेचं आहे. हम्म. यामध्ये तुमचं सर्व्हिक्स हेल्दी आहे का हम्म. किंवा काही मॅलिग्नंट सेल्सची सुरुवात झाली आहे का, ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. म्हणजे गर्भाशयाच्या मुखाची तपासणी हम्म. करण्यासाठी पॅप्समिअर ही तपासणी करणं असते. गरजेचं आहे. 40 वर्षानंतर ती शक्यतो करून घेतलेली करून चांगली. घेतलेली आणि त्यामध्ये तुम्हाला लवकर अर्ली स्टेजमध्ये खूप चांगले रिझल्ट्स आहेत, ट्रीटमेंट खूप चांगले आहेत, त्यामुळं ती तपासणी करणं गरजेचं आहे. आता या काळामध्ये सगळ्याच गोष्टींच्या ट्रीटमेंट खूप चांगल्या आहेत, पण सर्वात महत्वाची गोष्ट निदान. लवकर निदान, लवकर आणि तेच निदान तुमचं होणं. काम आहे. हा, तेच आमचं काम आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की इतक्या लॅब्स आहेत मॅडम, म्हणजे आम्हाला जागोजागी दिसतात, तर ह्याच्यामध्ये खऱ्या लॅब कुठल्या आणि खोट्या म्हणता येत नाही, परंतु ऑथेंटिक आणि अनऑथेंटिक असं काही असतं का ऑनलाईन पण बरेच पॅकेजेस येतात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा की म्हणजे कशा पद्धतीनं आम्ही किंवा एक सामान्य पेशंट कुठे गेला पाहिजे. मला ह्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की जिथे तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तुम्ही अशा ठिकाणी जा. ओके. म्हणजे ठीक आहे, मशीनवर टेस्ट होतात. आता खूप लोकांना काय वाटतं, टेस्ट तर सगळ्या मशीनवर होतात, हो मग पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर काय करतात, हो तर सगळ्या टेस्ट मशीनवर नाही होत. मी आता तुम्हाला जसं म्हटलं तसं युरिनमध्ये ब्लड असेल, युरिनमध्ये आरबीसी, जर युरिनमध्ये आरबीसी असेल तर ते सिस्टायटिसकडे जातं, जे ओके. ब्लॅडर पर्यंत इन्फेक्शन गेलंय हो. अशा कंडिशन पर्यंत जातं. हम्म. त्यानंतर ब्लडमध्ये ल्युकेमिया असेल, ज्याला आपण रक्ताचा कॅन्सर म्हणतो, हो. ब्लड कॅन्सर म्हणतो. हो. ब्लड कॅन्सरसाठी जरी तुम्ही मशीनवरती सीबीसी केली हम्म. तरी आम्ही एक पीएस म्हणून टेस्ट म्हणतो, पेरिफेरल स्मिअर. हम्म. तर जोपर्यंत आम्ही पेरिफेरल स्मिअरवरती त्या सेलची मॉर्फोलॉजी बघत नाहीत हम्म. तोपर्यंत ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर डायग्नोज होत नाहीत. हो. त्यानंतर सपोज पेशंटच्या टेस्ट वाढलेल्या आहेत, लिपिड प्रोफाईल वाढली आहे, LFT वाढली आहे, हम्म. तर रॅन्डमली तुम्ही रिपोर्ट देणं हम्म. आणि ज्या कुठल्या टेस्ट वाढल्यात त्या सर्वांचं एक क्लिनिकल कोलॅबोरेशन करून हा. एक फायनल डायग्नोसिस देणं, हे काम कुठेतरी पॅथॉलॉजिस्ट करतो. किंवा अमुक एखादा पेशंट आलाय, त्याचे एक ब्लड लेवल वाढली आहे, मग ही वाढली आहे म्हणजे पेशंटच्या सिम्पटम सोबत पेशंटला, आता मी जसं बोलले, हायपर पॅराथायरॉइड आजार असू शकतो, त्यासोबत तू ह्या पण तपासण्या कर ज्याने तुझं लवकर निदान होईल, अचूक निदान होईल. ह्या गोष्टी पॅथॉलॉजिस्टच करू शकतात. त्यासाठी कधीही जिथे पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कोण, MBBS शिक्षणानंतर 3 वर्षाचं MD पॅथॉलॉजी किंवा आमच्या काळात डिप्लोमा होते, आता गव्हर्नमेंटने डिप्लोमा बंद केलेत. 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स DCP कंप्लीट केल्यानंतर जो डॉक्टर आहे ब्लड टेस्टिंगसाठी, त्यांना आपण पॅथॉलॉजिस्ट म्हणतो. अशा डॉक्टरांकडे गेलेलं कधीही चांगलं. आणि ब्लड टेस्टचं जर आपण इम्पॉर्टन्स म्हणलं तर सर्वात आधी अचूक निदान होण्यासाठी, जरी क्लिनिशियनला सपोज क्लिनिकल फीचर्सनी तो पेशंट डायग्नोज होत असेल, तरीही एक सपोर्टिव्ह म्हणून, किंवा बऱ्याच साऱ्या टेस्ट, आता ब्लड शुगर रेज झाली की डायबिटीज आहे, हे तर टोटल ब्लड टेस्टवरतीच कळून जातं. अशा वेळी पॅथॉलॉजिस्टची गरज आहे. त्यानंतर बरेचदा निदान जरी झालं तरी ते पुढं कोणत्या टाईपमध्ये येतं, जसं आता ॲनेमिया, मग ॲनेमिया नेमकं कोणत्या टाईपचं आहे, की आता हिमोग्लोबिन कमी आलं म्हणून आयर्नच्याच टॅबलेट घेतल्या किंवा B12च घेतलं, असं नाही. ते कोणता प्रकार आहे त्यासाठीही ब्लड टेस्टिंगची गरज पडते. त्यानंतर पेशंटला ट्रीटमेंट चालू केली आहे, पण ती ट्रीटमेंटला पेशंट साथ देतोय की नाही, किंवा दिलंय तर कुठपर्यंत साथ दिली आहे, ट्रीटमेंट बरोबर आहे की नाही, हे बघण्यासाठीही ब्लड टेस्ट गरजेच्याच आहेत. जसं आता पेशंटला 2-3 डोस झाले आयर्नचे, मग हिमोग्लोबिन कितीनी वाढलं पाहिजे, कितीनी वाढतंय, शरीराचा रिस्पॉन्स आहे की नाही, ह्यासाठी ब्लड टेस्ट गरजेचे आहे. म्हणजे ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा प्रोग्रेशन होत आहे, ते प्रोग्रेशन चेक करण्यासाठी सुद्धा ब्लड तपासण्या आणि ऑथेंटिक तपासण्या करणं गरजेचं आहे. त्यासोबतच दुसरा की ऑनलाईन जे काही सध्या वेगवेगळ्या पॅकेजेस आहेत, कमी रुपयामध्ये असतात, तुमच्यापेक्षा मला तर जाणवतं, तर ते कितपत योग्य आहे का सगळ्यांनीच केले पाहिजेत तसेच? 2000 मध्ये 51 तपासण्या, 2000 मध्ये 91 तपासण्या, अशा तपासण्या आहेत. पण तुम्ही व्यवस्थित डॉक्टरांकडे जा, तुमची लाईफस्टाईल आहे, तुमचं वय आहे, तुमची फॅमिली हिस्ट्री आहे, ह्या सगळ्या हिस्ट्री बघून जेवढ्या तपासण्या करणं तुम्हाला गरजेचं आहे, तुम्ही तेवढ्याच तपासण्या करा. बरोबर. विनाकारण जास्तीच्या तपासण्या करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, आता जे पैशांचा विषय निघाला की कमी पैशांमध्ये, तर आम्हाला तर कळत नाही की हे खरंच टेस्ट करतात की हे टेस्ट न करता एक रॅन्डम, म्हणजे आता मी सांगते, आमच्याकडे कोणतीही किट असेल, आता सपोज थायरॉइड आहे, थायरॉइड करण्याचा आमचा खर्च मिनिमम 200 रुपयाच्या खाली थायरॉइड नाही होत.
पण हे लोक 90 रुपयात थायरॉइड, 80 रुपयात शकतात. थायरॉइड असेही लोक आहेत. हम्म, मग अशा वेळी काय केलं जातं, हम्म. 10-15 ज्याला पुलिंग म्हणतात, हो. पुलिंग ऑफ सॅम्पल्स, हा. 10-15 सॅम्पल एकत्र करायचे, त्यांचे सिरम एकत्र करायचे, हम्म, ती टेस्ट रन करायची. हम्म. जर ते रे झालं तरच यांचे लावायचे. हा. जर ते नॉर्मल आलं तर हे 10 टेस्ट नाही लावायचे. नाही लावायचं. म्हणून मग त्या लोकांना ह्या गोष्टी इकॉनॉमिक जातात. हा. आणि आपली सर्वात मोठी संपत्ती आहे तर आपलं आरोग्य शरीर. आहे. हो. ठीक आहे. त्यामुळे असं डिस्काउंटला न भूलता, बोलता. अशा प्रोफाईल्सला न भूलता, मी हम्म. आधी म्हणले तसं जिथे हम्म. आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं उत्तरे. आपल्याला मिळतील, हा. की मला काय झालंय, कशामुळे झालंय, अजून हा. काय करू म्हणजे माझं डायग्नोज होईल, हो. जिथे मिळेल तिथेच ब्लड टेस्ट केलेल्या कधीही चांगल्या. चांगल्या. हा. म्हणजे अशा डॉक्टरांच्या अंडर जे ऑथराइज्ड आहेत आणि त्या ठिकाणी टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला जेवढ्या आवश्यक टेस्ट आहेत, म्हणजे अननेसेसरी दुसऱ्या टेस्ट करण्यामध्ये काही अर्थ नाही किंवा गरज नसताना पण त्या टेस्ट करण्यात असे पॅकेजेसच्या किंवा डिस्काउंटच्या ह्याला बळी न पडता तुम्ही तुमच्या लोकल ज्या ठिकाणी डॉक्टर्स तुम्हाला बोलू शकता अशा ठिकाणी टेस्ट करणंही गरजेचं आहे. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना शेवटचा काय सल्ला द्याल की कधी कुठल्या टेस्ट कराव्यात, म्हणजे वयाच्या प्रत्येक लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या किंवा जेरॅटिकमध्ये, तर कधी कुठल्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे? मी आता तुम्हाला बोलले तसं ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी तर 30 वर्ष वयाच्या पुढंच तुम्ही दुसरं काही करू नका. मी असे प्रोफाईल पॅकेजेस अशा हो. भानगडीत न पडता हा. फक्त तुम्ही शुगर करा, ओके. फास्टिंग पीपी हा. तेवढी शुगर तेवढं करून घ्या. हम्म. त्यावरून तुमचे पुढचे जे काही जर पॉझिटिव्ह आलं तर हा. पुढचे निदान निघतात. निघतात. ठीक आहे. त्यानंतर वय वर्ष 60च्या वर तर दर 6 महिन्याला तपासण्या तपासण्या करणं करणं. गरजेचंच आहे. हम्म. ज्या आता मुली आहेत ज्यांचे की आता लग्नाचे वय आहेत वगैरे, हो. त्यांनी हार्मोन टेस्ट केलेल्या कधीही चांगल्या. चांगलं. एकदा आपली ओके. हार्मोन प्रोफाईल करून घ्यायची, हम्म. म्हणजे पुढे जे उद्भवणाऱ्या समस्या, पुढे जे उद्भवणाऱ्या त्रास आहे, ओके. की हम्म. लग्नानंतर लवकर कन्सिव्ह करायचंय किंवा हा. आपल्याला आहे चान्स, आपण बरोबर. लेट अजून करू शकतो, हा. ऍटलीस्ट हे डिसिजन तरी तुम्हाला घेता सोपे येतं. जातील. घेता येतं. ओके. म्हणजे वयाच्या त्या त्या टप्प्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा तुम्हाला सजगता आली पाहिजे की मला ह्या एजमध्ये लग्नाच्या अगोदर कुठल्या टेस्ट करायच्या, नंतर स्कूल एजमध्ये कुठल्या टेस्ट करायच्या, 40 वर्षानंतर कुठल्या टेस्ट करायच्या, एखादं वर्कआउट चालू करतायत अचानक तर त्यावेळेस कुठल्या करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मॅडम तुम्ही आम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितल्या. तर नक्कीच यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या म्हणजे फक्त लिव्हरच्या टेस्टवर ह्या कशा आणि कशा रीड करायच्या अशा पद्धतीचं आम्ही मार्गदर्शन तुमच्याकडून घेणार आहेत. तर तुम्हाला नेहमी दुसऱ्या वेळेससुद्धा तुम्हाला आम्ही बोलवणारच आहेत, त्रास देणार आहेत. तर तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हा पॉडकास्ट लातूर WDW वुमन्स विंग जी आहे डॉक्टरांची, त्यांनी हा पॉडकास्ट ऑर्गनाईज केला आहे. तर अशाच हेल्दी विषयांवर पॉडकास्ट ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जर तुम्हाला कुठल्या तपासण्या करायच्या असतील, काही तुमच्या समस्या असतील, तर खाली दिलेला जो हॉस्पिटलचा ॲड्रेस आणि फोन नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही चेक करण्यासाठी एन्क्वायरी करू शकता. थँक्यू.